आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 90,000 रुपयांची भरीव वाढ करण्यात येणार। एमपीएससी कडून अखेर 5% आरक्षणाची सवलत लागू करत अर्ज भरण्यास मुदतवाढ। सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षक संचालक गट अ या पदांसाठी 5% आरक्षणाची सवलत वगळण्यात आली होती। आरोग्य विभागाकडून 352 रुग्णवाहिकांची खरेदी। राज्यातील प्रत्येक तालुक्याला आता 1 रुग्णवाहिका मिळणार आहे। भविष्यात नागपूरला महापुरापासून वाचवण्यासाठी काय करणार? नागपूर खंडपीठाकडून पाटबंधारे विभागाला विचारणा। सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश। राज्यात दरवर्षी 6 नमो महारोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार। प्रति मेळाव्यास 5 कोटी रुपयांप्रमाणे 30 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता। राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता सीईटी परीक्षेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ। 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यात येणार। पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी टेस्ट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचं स्वप्रमाणपत्र प्रमाणित करण्यात आलंय। 1,63,000 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रमाणित केलंय। नागपूर शहरातील 317 गुंडांची परेड। नवीन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या समोर ही परेड। पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजघराण्याच्या वतीनं शिवसन्मान राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। उदयनराजेंकडून 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा।